महाकारुणी भगवान बुद्ध माणसाला माणूस म्हणून खऱ्या अर्थानं जगण्याचा अधिकार भारतीय संविधानाद्वारे पुन्हा आम्हाला मिळवून देणारे भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेच्या वतीने आणि सह आयोजक धम्मक्रांती बुद्ध विहार गांधीनगर यांच्या वतीनं हे जे 7वं श्रावण शिबिर होत आहे, भारतीय बौद्ध महासभेचे विश्वस्त अध्यक्ष आदरणीय ए.पी. मोरघरे सर, मध्यवर्ती कमिटीचे अध्यक्ष आदरणीय डी.एन. भाईंजे सर, धम्मक्रांती बुद्ध विहाराचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट सुभाषजी आंनाड सर, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे सचिव आदरणीय संदीपजी सोनवणे सर, भारतीय बौद्ध महासभेचे मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड वार्ड शाखेचे जनरल सेक्रेटरी बौद्धाचार्य आदरणीय निलेशजी गायकवाड, बंधू भगिनी आणि सर्व आगामी, आजचा माझा जो विषय आहे विपश्यनेचं महत्व. बुद्धिझम मध्ये अनेक गाथा आहेत, अनेक सूक्त आहेत. त्याच्यापैकी आपण जी गाथा म्हणतो धम्म पालन गाथा, ही खरं तर शेवटी आपण म्हणत असतो, पण धम्माचा सार जर कशात असेल तर तो धम्म पालन गाथेमध्ये सर्व वापस करणं कुशलस्स उपसंपद सचित परियोगपण एतर बुद्धानच असेल. काय बरं याचा अर्थ असेल? आपल्याला माहिती आहे अनेक धर्मामध्ये पवित्र ग्रंथ आहेत. आमच्या हिंदू बांधवांचं रामायण, महाभारत, भगवद्गीता, संत ज्ञानेश्वर, ही सगळी तर संत ज्ञानेश्वरी जर आपण पाहायला गेलं अनेक धर्मग्रंथ आहेत. ख्रिश्चन बांधवांचं बायबल आहे, मुस्लिम बांधवांचं पुराण आहे, त्याचप्रमाणे शीख बांधवांचं श्री गुरु ग्रंथ साहेब, हे जे पवित्र ग्रंथ आहेत. त्याचप्रमाणे बौद्ध बांधवांचं जे पवित्र पुस्तक आहे ज्याला त्रिपिटक म्हटलं जातं. बाबासाहेबांनी नंतर बुद्ध अँड हिज धम्म हे पुस्तक छोटं दिलं, परंतु ओरिजिनल जे पुस्तक आहे ते त्रिपिटक. आता हे त्रिपिटक, त्रि म्हणजे 3, पिटक म्हणजे पेटाऱ्या, 3 पेटाऱ्या बसतील एवढी पुस्तकं त्याच्यामध्ये म्हणून. मग कोणकोणते आहेत त्रिपिटक मध्ये? विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक. तर या त्रिपिटकचा सार जर कशात असेल तर तो धम्म पालन गाथे सर्व पापस अकरण हे विनय पिटक मधलं आहे. याचा अर्थ मी कोणत्याही प्रकारचं पाप कर्म शरीरानं, वाचेनं आणि मनानं, काही वाचिक आणि मानसिक, मी पाप कर्म करणार नाही. कुशलस्स उपसंपद, कुशल कर्म करायचे शरीरानं, वाचेनं आणि मनानं, हे शुद्ध पिटक म्हणतात. सचित परियोगपण, स्वचित्ताचं शुद्धीकरण करेल, मनाचं शुद्धीकरण करेल, हे अभिधम्म पिटक याच्यामध्ये आहे. एतर बुद्धान शासन, हेच बुद्धाचं शासन आहे, हीच बुद्धाची निमावली आहे आणि हाच धम्म आहे. पहा, धम्म किती सोपा वाटतो आपल्याला. पापकर्म करू नये, कुशल कर्म करावं आणि स्वचित्ताचं, मनाचं शुद्धीकरण करावं. आणि तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी दुःख मुक्तीचा जो मार्ग दिला त्याला आपण आर्य अष्टांगिक मार्ग असं म्हणतो. 8 अंगांचा मार्ग. पण त्याची विभागणी कशात आहे? शील, समाधी आणि प्रज्ञा
याचा अर्थ काय? तर पंचशिलाचं पालन करून, शिलाचं पालन करून, समाधीद्वारे, मेडिटेशनद्वारे, ध्यान धारणेद्वारे, विपश्यनेद्वारे मन एकाग्र करणं, सूक्ष्म करणं आणि चित्तातील विकार हलवणे. कोण हलवणार आहे? बाहेरचा कोणीच हलवणार नाही. म्हणून बुद्ध म्हणतात, मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. चित्तातील विकार हलवणे आणि प्रज्ञा, बोधी, स्वतःचं ज्ञान जागृत करणं, याला आर्य अष्टांगिक मार्ग म्हटलेला आहे. म्हणूनच बुद्ध म्हणतात, अत्त दीप भव, तू स्वयं प्रकाशित हो. यू आर द आर्किटेक्ट ऑफ युअर ओन डेस्टिनी. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. परंतु थोडी शोकांतिक अशी म्हणावी लागेल, आपण बऱ्याचशा वेळेस शील जो भाग आहे, पंचशील, याच्यावर बोलतो, कारण तो बुद्धिजमचा बेस आहे, पाया आहे. परंतु समाधीचा जो पाठ आहे, तो समाधीच्या पाठकडे जातच नाही आपण, आणि जाणारी मंडळी फार कमी आहे. आज विपश्यनेचे जे केंद्र आहे ते फक्त भारतातच आहे का? तर नाही. भारतात असून जगामध्ये ते केंद्र आहे. थायलंडमध्ये असेल, अमेरिकेमध्ये असेल, इंग्लंडमध्ये असेल, पण सेम टेक्निक आहे. त्याच्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. जी शुद्ध विपश्यना बुद्धांनी शिकवली 2500 वर्षापूर्वी, आणि ती कशी शिकवली? बुद्धांनी भिक्खूंना सांगितलं, भिक्खूंनी दुसऱ्या भिक्खूंना सांगितलं, असं करत करत ते उपासकापर्यंत आली. परंतु शोकांतिका अशी म्हणावी लागेल, कारण बुद्धांनी समतेचा विचार मांडला, अंधश्रद्धेला तिलांजली दिली, बुद्धांनी विज्ञानावर आधारित धम्म सांगितला, परंतु तो समजावूनच न घेतल्यामुळे नुकसान झाले. आणि बुद्धांच्या काळामध्ये सुद्धा अनेक लोकांनी विरोध केला. त्यावेळेस भिक्खूंच्या कत्तली सुद्धा झालेल्या, आणि भिक्खू आपला जीव वाचवण्यासाठी जंगलामध्ये गेले, पुढे बाहेर गेले, आणि मग ते त्याच्यामध्ये काही दाढी वाढवली असती, आणि तेच आता आपल्याला नवनाथ वगैरे दिसतात. तर हे बुद्धिझमचं पार्ट आहे. ते सुद्धा भिक्खूच होते, लक्षात घ्या. हा इतिहास जर पाहिला आपण, आणि त्यावेळेस भारत देशातून पूर्णपणे ही विद्या जी आहे विपश्यना ही लुप्त झाली. तो शब्द सुद्धा लुप्त झाला. जर एखादं तुम्ही पाहायला गेलं, आपण रानातून जात असताना एखादी वाट असते, पायवाट असते, आणि तिथून जात असताना तर त्या ठिकाणी रस्ता असतो बरोबर, परंतु आपण त्या रस्त्यावर चाललोच नाही, तर कालांतराने त्या रस्त्यावरती गवत उगवतं, आणि तो रस्ता सुद्धा गायब होतो, नाहीसा होतो. कारण इथे रस्ता होता का तर कोणी सांगू शकत नाही, कारण तिथं गवत, काँग्रेस वगैरे त्या ठिकाणी उगवलेला असतो, रस्ताच नसतो, राहत नाहीये, कारण कोणी चालतच नाहीये. त्याचप्रमाणे भारत देशातून विपश्यना विद्यानंतर लुप्त झाली, आणि केवळ फक्त ब्रह्मदेश, म्यानमार या ठिकाणी गुरु शिष्य परंपरेद्वारे ती विद्या त्या ठिकाणी राहिली. आणि तीच विद्या नंतर एस.एन. गोएंका गुरुजी, श्री सत्यनारायण गोएंका, जो करोडपती माणूस, ज्यांना डोक्याचा आजार झाला, मायग्रेन, अर्धशिशी म्हणतात, ते कट्टर हिंदूंचे पुढारी होते, श्रीकृष्णाचे परमभक्त होते. परंतु त्यांना जो आजार डोक्याचा झाला, अर्धशिशी, मायग्रेन, त्या आजारातून त्यांना कोणीही बरं करू शकलं नाही. जगातील अनेक डॉक्टर असते, फॉरेनमध्ये जाऊन सुद्धा ते इंजेक्शन, औषधं घेत होते, परंतु नंतर असं सांगितलं की तुम्हाला याच्यामध्ये कोमातच जावं लागेल, म्हणजे बेशुद्ध अवस्थेमध्येच, काहीच करणार नाही, कारण तिथे स्थायी इफेक्ट जे आहे त्या इंजेक्शनचे तेवढे होणार होते, आणि झालेले होते बऱ्यापैकी. मग त्यांना सांगितलं
की म्यानमारमध्ये एक गुरु आहे जे काहीतरी शिकवतात, समाधी, ध्यानधारणा, विपश्यना. तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ती विपश्यना शिका, तुमचा डोक्याचा आजार जाईल. आणि ते तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा ते जायला तयारच नव्हते, पण तिथे तयार झाल्यानंतर त्यांना खूप त्रास होत होता. आणि त्याच्यानंतर गोयंका गुरुजींनी त्या ठिकाणी सयाजी उपासने जे गुरु होते त्यांना विचारलं की माझा धर्म जो आहे त्या धर्माच्या व्यतिरिक्त काय आहे का? तर ते म्हणजे आम्ही फक्त आचरण कसं ठेवायचं, कसं वागायचं, शिलाचं पालन कसं करायचं आणि समाधीद्वारे, मेडिटेशनद्वारे मन एकाग्र करायचं आणि चित्तातील विकार दाखवायचे आणि स्वतःची बोधी जागृत करायची, एवढं शिकवतो. तर गोयंका गुरुजी म्हणाले आमच्या पण धर्मामध्ये आहे ते. मग मी शिकतो ते शिकल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा आजार जो होता ते 10 दिवसाचं शिबिर केलं. तर तो आजार डोक्याचा मायग्रेन त्याला म्हटलं जातं, अर्धशिशी, अर्ध डोकं दुखतं. तो आजारच गायब झाला. आणि त्यांना नंतर त्या गुरुजींकडे त्यांनी 10-12 वर्ष काढली. तर गुरुजी म्हणाले होते तुझा आजार बरे करण्याची विद्या नाही केवळ, ती तुझं आयुष्याचं कल्याण करणे अशी ही विद्या आहे. आणि नंतर त्यांना खूप त्याचे फायदे झाले. आणि मग गुरुदक्षिणा म्हणून ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुला गुरुदक्षिणा द्यावी लागेल, त्यावेळेस ही विद्या तुमच्या भारत देशामध्ये आहे. आणि आमच्या म्यानमारवरती भारत देशाचे फार उपकार आहे, कारण ती बुद्धाने दिलेली साधना आहे. आणि मग तुला जर गुरुदक्षिणा द्यायची असेल ना तर तू भारतामध्ये जाऊन पुन्हा ती विद्या तुमच्या लोकांना शिकव, कारण भारतीयांना शिकव. आणि मग गुरुजींनी जे शिबिर चालू केली, पण राजस्थानमध्ये असेल, इगतपुरीला असेल, अनेक शिबिर चालू केली. तर लोकांना आज खूप त्याचे फायदे होऊ लागलेले आहेत. अनेक जाती धर्माची लोक हे विपश्यना करण्यासाठी प्रत्येक केंद्रामध्ये जातात. आणि केंद्रामध्ये तुम्हाला माहिती असेल विपश्यना केंद्र 10 दिवसामध्ये बोलायचं नसतं. आता आपण इथे बोलतो, आपण तिथे बोलायचं नसतं, आर्य मौन पाळायचं असतं. आता आपण बसल्यानंतर सुद्धा आपलं चित्त कॉन्सन्ट्रेशन नसतं. इथे आपण इकडे बघतो, तिकडे बघतो, हातपाय हलवतो, आजवले तर खाजवतो, या गोष्टी करतो. विपश्यनेमध्ये नाही, तेच तर पाहायचं असतं ना. मनाला व्यायाम देतो आपण. आणि हा मनाला व्यायाम तिथं दिला जातो ध्यान केंद्रामध्ये. त्या ठिकाणी 10 दिवस तुम्हाला फुकट जेवण असतं. पण ते कोण देतं? गव्हर्नमेंट देत नाहीये ते पैसे वगैरे. तर जुने साधक जे असतात त्यांच्या पैशामधून ती शिबिरं चालतात. लक्षात घ्या, फक्त भारतातच नाहीये तर जगामध्ये अनेक जाती धर्माची लोक आज विपश्यना करतायत. धर्म त्याला म्हटलं जातं. धर्माची व्याख्या काय? धर्म ना हिंदू, धर्म ना बौद्ध, धर्म ना शीख, मुस्लिम, जैन. आणि धर्म तो चित्त की शुद्धता, धर्म सुख, शांती और चैन. ज्या धर्मामध्ये सुख, शांती, चैन नाहीये तो धर्मच होऊ शकत नाहीये. आज धर्माच्या नावाखाली काय झालेलं आहे? हिंदू धर्म जर बघितला आपण तर ब्राह्मण आणि शूद्र मागासवर्गीय दोघांमध्ये भांडण दिसतंय. त्यांना वाटतं यांनी आमची वाट लावलेली आहे. ठीक आहे, त्याच्या वेळेस त्याच्या विचाराचे लोक असतील तर त्यांच्यामध्येही आता बदल झालेला आहे. सगळे ब्राह्मण वाईट आहेत का? तर नाही. सगळे बौद्ध वाईट आहेत का? तर नाही. सगळ्या धर्मामध्ये चांगले आणि वाईट लोक असतात. तर त्याच्यामुळे हिंदू धर्मामध्ये ते दिसतं आपल्याला. ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा काय झालं, त्याच्यामध्ये कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट दोन भाग दिसतात तुम्हाला. कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट. एक मेरीला मानणारा आहे, एक येशूला, जिससला मानणारा आहे. त्याच्यानंतर तुम्ही मुस्लिम धर्म पाहिला तर त्याच्यामध्ये शिया आणि सुन्नी हे दोन पंथ झालेले आहेत. तुम्ही जैनांमध्ये पाहिलं तर दिगंबर, श्वेतांबर हे आलं. राहिला प्रश्न बौद्ध धर्माचा. बुद्ध गेल्यानंतर आपल्याला माहिती असेल महायान आलं, हिनायान आलं, नवायान आलं, वज्रयान आलं. मग शुद्ध धर्म कुठला आहे? आता आपल्याकडे सुद्धा तुम्हाला माहिती असेल की काही पंथ फक्त चॅन्टिंगवर भर देतो, गाथा पठावर भर देतो.
एखादा अभ्यास करण्यावर भर देतो, एखादा ध्यान धारण्यावर भर देतो, परंतु याच्यातला कोणताही कोणतंही यान असेल, हिनायान, महायान, वज्रयान, नवयान, हे कधीही भगवान बुद्धांचे मूळ सिद्धांत नाकारत नाही. अनित्य, अनात्म, दुःख हे आणि अष्टांगिक मार्ग, शील, समाधी, प्रज्ञा कोणीही नाकारत नाही. आणि चार अन्य सत्य, जगात दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःख घालवता येतं, दुःख उपाय आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. म्हणून भगवान बुद्धांचे मूळ सिद्धांत हे कोणीही नाकारू शकत नाही. आपण जर बुद्धिझम असेल तर आपण गाठापटन चॅन्टिंग करताना आपण तर चॅन्टिंग करत असताना ते समजावून उमजावून घ्या, मी काय म्हणतोय त्या गाठीचा अर्थ घ्या. वणगंध गुणोपेतम एकम पुष्पसंतती. मग वण काय, गंध काय, गुणोपेतम काय, हे शब्द त्या तुम्हाला 10 दिवसामध्ये इथे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्ही अभ्यास करायचा आहे, स्वतःहून अभ्यास करायचा आहे, कारण आपण घरदार सोडून इथं आलेलो आहोत आणि या 10 दिवसामध्ये आपण स्वतःला पिळून घ्यायचंय, कष्ट करायचंय. नाहीतर तुमचे शत्रू कोण आहे? झोप, आळस. तुम्ही बसता बसता झोप येतो, तुम्हाला हातपाय हलवतो लगेच. आपल्याला एक गोष्टी चालू होतात, कारण तुम्हाला ते शत्रू आहे का? आपण कॉन्सन्ट्रेशन व्हायला पाहिजे. आता एक माहिती असेल, समाधीचा भाग शिकत असताना समाधीचे अनेक पार्ट आहेत. श्री रविशंकर हेही समाधी मेडिटेशन शिकवतात. त्याच्यानंतर प्रजापती म्हणून जे आहे ईश्वरीय विश्वविद्यालय त्यांचं जे आहे तेही ध्यान शिकवतात. आपण निंदा करत नाही, त्याचे फायदे आहेतच. परंतु भगवान बुद्धांनी जो समाधीचा मार्ग दिलेला आहे, फक्त मन एकाग्र करणं एवढं नाहीये, तर तुम्ही आतमध्ये जाऊन मेंदू पासून पायापर्यंतचा प्रवास करीत असताना स्वतःकडे पाहत पाहत मनामध्ये असणारे विकार हे घालवले जातात. राग, लोभ, मोह, मत्सर, हेवा, द्वेष हे तुम्हीच घालवता, बाहेरचा कोणी घालवत नाही, तुम्हालाच करावं लागतं. फार महत्वाचं आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर जगामध्ये जे प्रश्न आहेत, आत्महत्या. आता आत्महत्या करताना पुढे आत्महत्या हे आनंदाने करतो का? म्हणजे त्याला नैराश्य आलेलं असतं, त्याला भीती असते, एन्झायटी ज्याला म्हणतात, घबराट. आता कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोक जे एक्सपायर झाले ते बिचारे घाबरूनच गेले, बरेचशी म्हणून, कारण त्या आजाराला सामोरं जाऊ शकले आणि त्याच्यामुळे अनेक लोक घाबरून गेलेले आहेत. विपश्यना जर त्याच्या जवळ असती तर तो त्याला सामोरं गेला असतं, मला असं वाटतं. आणि आत्महत्या करणारी मंडळी एक नाही सर, राजकीय लोक आहेत, सरकारी नोकरदार जे आहेत, इन्स्पेक्टर सारखे मोठमोठे अधिकारी बघा, चित्रपटाचे दिग्दर्शक बघा, आत्महत्या केल्या. चित्रपट अमर अकबर धोनी हे जे चित्रपट काढले, नसीब वगैरे, मनमोहन देसाई नावाचा डायरेक्टर होता, त्याने अमिताभ बच्चनच्या चित्रपटामध्ये आणलं, बरेचसे चित्रपट हिट झाले. त्या माणसानं आत्महत्या केली. परवीन बॉबी तिनं आत्महत्या केली. माहिती असेल तुम्हाला, हे तुम्हाला मुद्दा सांगतोय. सुशांत सिंग त्याने आत्महत्या केली. आता मध्यंतरी आध्यात्मिक गुरु ज्याला म्हणत होते भैयोजी महाराज, त्यांनी आत्महत्या केली. किती लोकांची उदाहरण सांगता येईल की प्रकाश आमटे, बाबा आमटे, तुम्हाला माहिती आहे सामाजिक आहे, त्यांनी फार मोठं त्यांचं काम आहे. त्यांच्या घरामध्ये सुद्धा एका व्यक्तीने आत्महत्या केली. त्यांची सूनच लेडीजच्या औषध, त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या अनेक लोक करतात, स्वतःला गोळी घालतात. मग याचा अर्थ आत्महत्या करत असताना हा विचार येतो कुठून येतो सांगा? मनातूनच येतो ना. मनच सांगतं की नाही. आता तो पाठीमागं बघतोय का? हा दिसतो की पाहतो, कारण त्याचा दोष नाहीये, त्याचं मन सांगते पाठीमागं काय चालतंय बरोबर, त्याचं माइंड तिथे फिरलं. पण त्याचं माइंड एक आपल्या समोर बसून शांतपणे ऐकतात. तुम्ही ऐकताय, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन तिथे आहे. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, एकाग्रताच होत नाहीये. कारण मनाला जर चांगलं दिलं तर ते काय करतं माहितीये का? तुम्ही चित्रपट पाहत असताना 3 तास तर त्याला काहीच होत नाही.
आणि तुम्हाला तासभर इथं बसायचं म्हटलं तरी सुद्धा आपण हातपाय हलव, पाय हलव, हातवाली हातवायचं काम चालू, इकडं काय चाललंय, तिकडं काय चाललंय, उगीच आपलं ती मनाची अवस्था आहे. आणि बुद्धांनी मनावरतीच प्रयोग केलेले आहे. आता विपश्यना ज्याला म्हटलं जातं, हा शब्द जो आहे त्याला पाली भाषेमध्ये विपස්සना म्हणतात. म्हणजे काय? वि म्हणजे विशेष रूपानं, पස්සना म्हणजे पाहणं, स्वतःकडे पाहणं. आणि स्वतःकडे पाहत शरीरावर होणाऱ्या संवेदना, सेन्सेशन यांच्याकडे पाहायचं. सुखद संवेदना, दुःखद संवेदना, अदुःखद संवेदना ह्या बघायच्या. आणि मनातील असणारे विचार, भाव याच्याकडे पाहत जगातील वैश्विक सत्य जे आहे, ज्याला युनिव्हर्सल ट्रूथ म्हटलं जातं, तर त्याचा अभ्यास करणे आणि अनित्य, अनात्म आणि दुःख यांचा अभ्यास करणे म्हणजेच विपश्यना. आता विपश्यना करायची आणि विपश्यना केल्यावर विपश्यनेचं महत्व काय? महत्व आहे तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता आहे. डिसिजन पॉवर पाहिजे. काही लोकांना डिसिजन घेताना आले नाही तर त्याची वाट सुद्धा लागते. मन सबल बनतं. कोणत्याही दुःखाला तो सामोरं जाऊ शकतो. सुख आलं म्हणून हुरळून जात नाहीये, दुःख आलं म्हणून घाबरून जात नाहीये. कारण जगामध्ये प्रत्येक गोष्ट नष्ट होणारी आहे. जगामध्ये परमनंट असं काहीच नाहीये. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू ठरलेला आहे. जगातील सजीव निर्जीव या वस्तू सुद्धा, निर्जीव वस्तू सुद्धा ज्या असते, एक ना एक दिवस नष्ट होणार. हे बुद्धाने सांगितलं आहे. आता मी इथे बोलतोय, हे 2024 चालते, पण 3024 ला तुम्ही इथे असणार आहे का? मी इथे असणार आहे? फार वर पुढे गेलो आपण, तर माणसाचं आयुर्मान पण कमी झालं. किती वर्ष जगतोय माहित नाही. मी पण जाणार, कारण बुद्ध सांगतात हे सत्य आहे, आणि तुम्ही पण जाणार आहे. आता हे जर म्हटलं तर बुद्ध म्हणून हे बघ ना प्रत्येक वेळेस, आणि विपश्यनेमध्ये ते पाहिलं जातं. आणि शेवट संखारा उपादाबाई धर्मिनो उपजित्वा निर्गंत तेज उपसमोत्सव, हे जे म्हटलं जातं हे काय आहे याचा अर्थ समजावून घ्यायला पाहिजे. आता विपश्यनाचं महत्व जे आहे, मन सबल होतं. त्याच्यासाठी कोणताही निर्णय आपण बरोबर घेऊ शकतो. मनातील राग, लोभ, मोह हा काढू शकतो आपण. क्रोध त्याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो. त्याच्यामध्ये हा विषय जर बघितला, हा तसा डिफिकल्ट विषय आहे, इतका सोपा नाही. आता तुम्हाला जर बुद्धांना सुद्धा ज्यावेळेस ज्ञान प्राप्ती झाली त्यावेळेस त्यांनी सुद्धा काय केलं माहिती तुम्हाला? त्यांना जो धम्म कळाला, ज्ञान प्राप्ती झाली, त्यावेळेस ते मौनात गेले. मौनात गेल्याचा अर्थ काय झालं? त्यांनी कुणालाच धम्म सांगितलं नाहीये. मग त्याच्यानंतर ब्रह्मसभापती यांनी त्यांना विनंती केली आणि त्याच्यानंतर त्यांनी धम्म सांगितला. का सांगितलं नाहीये? कारण त्यांना असं वाटलं की हा धम्म जो आहे हा बऱ्याचशा वेळेस डोक्यावर टोकाचा जाईल. कारण हा धम्म बुद्धिजीवी वर्ग जो आहे तो बरोबर समजावतो. आणि ब्राह्मण जर बघितलं तर खरं बुद्धिजीवी आहे, मान्य करायला पाहिजे. कारण म्हणूनच मला असं वाटतं बुद्धाच्या काळामध्ये बुद्धांनी 5 ब्राह्मण यांना पहिला धम्म सांगितला. 5 ब्राह्मण वप्प, भद्रिय, कौंडन्य, महाणा आणि अश्वती. खरंच हुशार. आपण नुसतं दुसऱ्यांना नावं ठेवण्यात वेळी घालवायचं नाही. दुसऱ्याचं चांगलं असेल तेही घेता यायला पाहिजे. तो माझ्या धर्माचा आहे का, तो वेगळ्या धर्माचा आहे, तो त्या जातीचा आहे का, या जातीचा आहे असं म्हणताच कामा नये. कारण बुद्धांनी जो धम्म सांगितला ब्राह्मण पासून खालच्या अतिशूद्र व्यक्तीपर्यंत सर्वांसाठी सांगितलं आहे. त्यांनी कधीही स्वतःची मोनोपॉली नव्हती की तो माझ्याकडेच राहील. आता विपश्यनेमध्ये जे आहे 10 दिवसामध्ये तुम्हाला बोलायचंच नसतं. 10 दिवसामध्ये आर्य मौन पाळायचं. मौन आणि आर्य मौन याच्यामध्ये असा फरक आहे. मौन म्हणजे बोलायचं नाही, आणि आर्य मौन म्हणजे हातवारे सुद्धा करायचे नाहीये. आता आपण म्हणतो की नाही, याचा अर्थ काय झाला? जेवण झालं का, पण असं सुद्धा बोलायचं नाही त्या 10 दिवसामध्ये विपश्यनेमध्ये. कारण पंचशीलाचं पालन करावं लागतं. म्हणून तिथे 10 दिवसामध्ये तुम्हाला
मेडिटेशन करावं लागतं, 12-12 तास बसावं लागतं, स्वतःकडे पाहावं लागतं आणि मग कळतं की धम्म काय आहे. वरचं बोलणं फार सोपं असतं. आता मी 10 पुस्तकं वाचून तुमच्याबरोबर बोलू शकतो, पण प्रत्येक जण ऐकण्यासारखे नाही ऐकणार. आता जर मी तुम्हाला सांगितलं मी जसं सांगतो तसं करा, करता तुम्ही? बरोबर आहे. मी म्हणतो तसं करा. बरं थोडंसं बघूया आपण तुमचं कॉन्सन्ट्रेशन किती. पोट जरा पोट हे पोट आहे क्या अरे डोकं आहे. तुम्हाला मी सांगितलंय म्हणजे आपण असं करतो जे सांगितलं जातं ते लक्ष द्या. मी पोट जरा म्हणतोय आणि मी डोक्यात हात लावतो. तुम्ही माझं अनुकरण केलं आणि तुम्ही तसंच करता. तुम्ही दुसऱ्याकडे पाहता त्याच्याप्रमाणे वागता, परंतु आपल्याला अवेअरनेस पाहिजे, जाणीव पाहिजे प्रत्येक गोष्टी. आता विपश्यना करीत असताना काय आहे तर 3.5 दिवस तुम्हाला आनापानसती शिकवलं जातं. आनापानसती म्हणजे दी अवेअरनेस ऑफ युअर ब्रेन, युअर कमिंग ब्रेन अँड गोइंग ब्रेन, कमिंग ब्रेन गोइंग ब्रेन. म्हणजे येणारा जाणारा जो श्वास आहे त्या श्वासाकडे तुम्ही पाहायचंय. पाहायचं म्हणजे डोळे बंद करून तो जाणवतो की नाही, जाणवतो की नाही, अवेअरनेस त्याच्याकडे पाहायचंय आपण. आणि तो पाहत पाहत हा जो त्रिकोणी भाग आहे एवढा याच्याकडे बघायचा आणि बघत बघत कॉन्सन्ट्रेशन कमी कमी करत इथपर्यंत यायचं, इथे यायचं आणि मग श्वासाकडे. श्वास आतमध्ये येतोय, श्वास बाहेर जातोय, फक्त बघायचं. पण त्यावेळेस त्याला म्हणायचं नाही हा श्वास आला, हा श्वास गेला, हा आला, हा गेला, असलं काही म्हणायचं नाही. तो जाणवतो की नाही ते पाहायचंय आणि मग तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाणार. 3.5 दिवस विपश्यना केंद्रामध्ये हे शिकवलं जातं आणि मग मन एकाग्र झालं की मग विपश्यना. मेंदूमध्ये काय चाललंय, मेंदूपासून पार पायाच्या बोटापर्यंत अंगठ्यापर्यंत तिथपर्यंत आपण प्रवास करतो, वरून खाली खालून वर. एवढंच 10 दिवसामध्ये काहीच नाही. पण त्यावेळेस कळतं आईचं दूध आठवतं. हे मी का म्हणतोय कारण अरे भूताने एवढं सांगितलं, 4 आठवडे ध्यानच बसले, 4 आठवडे झोप नाही, 728 दिवस एकाच झाडाखाली, पिंपळाच्या झाडाखाली बसले. ते त्यांच्यावर मार सेना ज्याला म्हणतो त्यांनी अटॅक केले आणि त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन कसं वाढत गेलं. आणि बुद्ध ऍटलीस्ट धम्मामध्ये देयर आर 4 स्टेजेस, 4 स्टेज दिलेल्या इंग्लिश मध्ये येत्या. पहिल्या स्टेज मध्ये काय झालं पहिल्या आठवड्यात, दुसऱ्या आठवड्यात काय झालेलं आहे. पहिल्या आठवड्यात कॉन्सन्ट्रेशन झालं नाहीये, त्याच्यावर मार्स सेनेने अटॅक केले. मार्स सेनामध्ये कोण, राग लोभ मोह मत्सर हेवा द्वेष यांनी अटॅक केले. दुसऱ्या ह्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन होत गेलं. तिसऱ्या आठवड्यामध्ये समतेमध्ये राहिले, कोणती प्रतिक्रिया दिली नाही. आणि चौथ्या आठवड्यात त्यांना ज्ञान प्राप्त झालं. अरे काय ज्ञान प्राप्त झालं, जगात दुःख त्यांना करावं लागलं. जगात दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःख घालवता येतं, दुःखावर औषध आहे. शील समाधी प्रज्ञा आली अष्टांगिक मार्ग, त्याच्यात शील पंचशील आपण त्याच्यावरती बोलतो. पण त्याच्यावर बोलत असताना ते सुद्धा समजावून घेत नाही. काल सांगितलं ना अधीन दाना का अधीन ना दाना, हे सुद्धा आपण बोलताना वर्षानुवर्ष चुकीचे आपण म्हणतो पंचशील. अधीन दाना वेदमणी सिक्का पदक समाधी आहे. अरे अधीन नाहीये, अधीन ना दाना वेदमणी सिक्का पदम समाधी आली म्हणजे जे माझं नाहीये त्याच्यापासून मी अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतोय. आपण म्हणतो मी चोरी करण्यापासून अलिप्त राहतो. इथं चोरी हा शब्दच नाहीये पाली भाषेमध्ये. चोरी याला तेय म्हटलेलं आहे. मग इथं अजिंक्य जाणं का म्हणतो. मग प्रत्येकाला आपल्याला शिरफाड करता यायला पाहिजे त्या शब्दांची सुद्धा. कोण काय करते आपल्याला त्याचं काही घेणं देणं नाही. पण मी जर धम्माचं काम करतोय, उद्या मला धम्माचा प्रचार प्रसार करायचा असेल तर पहिल्यांदा मला समजायला पाहिजे मी इथे 8 दिवस आलोय, इथं फक्त गप्पा गोष्टी करण्यासाठी आलेलो नाहीये. इथून मला जे मिळणार आहे, जे नॉलेज मिळणार आहे, जे ज्ञान मिळणार आहे, त्याचा वापर, त्याचा उपयोग मी माझ्या स्वतःसाठी करेन, माझ्या कुटुंबासाठी करेन, समाजासाठी करेन. आणि समाजासाठी करत असताना फक्त बौद्ध समाजच नव्हे, सर्व समाज जो भारतीय आहे तो माझा. आपण याच्याही पलीकडे जाऊन म्हणतो
हे विश्वची माझे घर, हे सर्व घर, हे विश्व माझं घर. आणि आपला विचार हा मोठा व्हायला पाहिजे. आपण सर्वांशी चांगलं राहायला पाहिजे, प्रेमाने राहायला पाहिजे, करुणेने राहायला पाहिजे. असं म्हणतो ना आपण, सारे मानव प्राणी उच्च नीच ना कोणी, कुणी यावे शुद्ध व्हावे बुद्धाच्या चरणी. कारण बुद्धिझम मध्ये जात पात ह्याला काहीच संबंध नाही. असं म्हणतात, वर्ण रूप से मानवी उच्च नीच ना होए, काली गोरी गाय का दूध एक सा होए. मग ती गाय काळी असेल नाहीतर गोरी असेल, पण दूध तर पांढर शुभ्र असेल ना. त्याचप्रमाणे माणसं आहे, माणसामध्ये चुका होत राहणार आहे. आपण कुणाचाही द्वेष करायचा नाही, सर्वांवर प्रीती करायची. आपण आता भारत देशामध्ये राहतोय ना, तर माझा भारत महासत्ता कसा होईल, त्याच्यासाठी मी काय प्रयत्न करणार आहे, माझं योगदान काय असेल. मी पहिल्यांदा माझ्यापासून सुरुवात करणार आहे. माझ्यापासून दुसऱ्याला काहीतरी त्रास होईल असं वागणार नाही मी. बरोबर आहे की नाही? आता मी इथे शिक्षण घेत असेल तर शिक्षण घेताना चांगलं पद कसं घेईल, आणि जे काम करत असेल ते प्रामाणिकपणे कसं करेल, देशाचा विकास त्याच्यावर अवलंबून आहे. आता इथं बोलता येण्यासारखं भरपूर बोलू शकतो. विपश्यनेवर मला असं वाटतं मी एक दोन तास ते बोलेल, पण त्या बोलण्यात अर्थ नाहीये. कारण बुद्धांनी फक्त हे सिद्धांत दिले नाहीये. थेरी तर दिलेच आहे, सिद्धांत सांगितलेच आहे, परंतु त्याच्याबरोबर प्रॅक्टिकल दिलेलं आहे, प्रात्यक्षिक दिलेलं आहे. आणि काय प्रात्यक्षिक आहे? विपश्यनेची पहिली स्टेप आहे आनापानसती. आपण आनापानसती करूया. मी ज्या इन्स्ट्रक्शन देतोय त्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायला तुम्ही, आणि काय करायचं पहिल्यांदा सांगतो, मग डोळे बंद. नंतर बसल्यानंतर आपण ताट बसायचं असतं. बसावर ताट. ताट म्हणजे फार ताट असं नाही, थोडंसं असं रिलॅक्स मध्ये पण असू द्या. तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटते तसं बसा. आता बसताना कोणत्या मुद्रेमध्ये बसायला पाहिजे, तुम्हाला जी मुद्रा बरी वाटते. आता काही विद्यार्थी असे बसतात, काही विद्यार्थी असे बसतात. ठीक आहे, तुम्हाला जसं वाटतंय ना तसं बसा कम्फर्ट. ओके. आता बसल्यानंतर डोळे बंद केल्यानंतर श्वासाकडेच लक्ष द्यायचं, आणि जसं मी सांगतोय तसंच करायचंय. डोळे उघडायचे नाही. ताट बसा. ठीक आहे, सर्वांनी कसं ताट बसा, डोळे बंद करा. येणारा श्वास, जाणारा श्वास, याच्याकडे सर्व लक्ष द्यायचं. शांत चित्त, प्रसन्न चित्त. If you don't forget the brain, you can take long breath. जर श्वास जाणवतच नसेल तर एक दोन श्वास मोठ्याने बघायचे, मोठ्याने घ्यायचे, मोठ्याने सोडायचे, आणि पुन्हा नैसर्गिक श्वासाकडेच लक्ष द्यायचं. मनावर येतोय लगेच तिसरा भाग म्हणतो सुखद संवेदना सुरू होतात. मग सुखद संवेदना सुरू झाल्या की मनाचा चौथा भाग जो आहे, ज्याला संस्कार म्हटलं जातं,
ज्याला संखारा म्हटलं जातं, तो लगेच प्रतिक्रिया देतो. काय प्रतिक्रिया देतो? मस्त वास आहे बरं का, छान पाहिजे. पाहिजे म्हटलं म्हणजे लोभाचा संस्कार त्याला काय केला, त्याची गाठ बांधली आणि अंतर्मनात गेली. लगेच ती प्रतिक्रिया दिली. प्रतिक्रिया द्यायची नाही. तेव्हा मी गाडी चाललोय, कचऱ्याची गाडी चालली पुढे, मी बऱ्याच वेळा ओव्हरटेक करण्याचं बघतो, नाही त्या कचऱ्याच्या गाडीच्या पुढे जायला पाहिजे, कारण तो वास नको असतो ना आपल्याला. का आवडतो कचऱ्याचा वास कुणाला? कचऱ्याच्या गाडीवरचा नाहीये. नाकाने काय केलं, धडकलं, अरे घाण वास येतोय, दुर्गंध. संस्थेने केलं, मूल्यांकन केलं. वेदीने काय केलं, दुःखद संविधान सुरू केलं. लगेच नको, हा वास नको. संस्काराने काय केलं, प्रतिक्रिया दिली, नको 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 म्हटल्याबरोबर द्वेषाचा संस्कार तयार झाला. त्याची गाठ ही अंतर्मनात होती. बघा, चांगलं असेल वाईट असेल, प्रतिक्रिया द्यायची नाही जीवनामध्ये. फार सुख आलं, काही लोक लॉटरी लागली 1 करोडची, गेला असं असं केला, असे होतं बरेचशे वेळेस. फार आनंद झाला, 1 करोड 1 करोड, काय करू काय करू काय करू, हर्ष वायू झाला त्याला. आणि काय म्हणजे सुख आलं म्हणून सुद्धा माणूस जातो, फार दुःख आलं, तो जर सामोरं गेलाच नाही त्या दुःखाला तरी सुद्धा जाऊ शकतो. सुख दुःख हे सगळं आहे बुद्ध म्हणतात. आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी असतातच. सुख जरी असेल तर ते टेम्पररी आहे. टेम्परवारी. काही लोक इंग्रजीचे शब्द सुद्धा टेम्परवारी म्हणतात. हार्ट अटॅक झाला, शब्द ऍक्सिडेंट झाला. एसटीला पण शुद्ध बेस्टी म्हणजे नाही तिथे शब्दांचा पण वेळ केला जातो. जे बोलायचं ते नाहीये, फक्त आपण रिॲक्शन प्रतिक्रिया जीवनामध्ये करू. प्रतिक्रिया केली नाही तर काय होतं माहिती का, तो आता एखादा माणूस माझ्या समोर आला आणि मला शिव्या देत राहील, मी काय केलं, त्याच्याकडे बघितलं. श्वासाकडे तसंच आहे, फक्त बघायचंय, प्रतिक्रिया द्यायची नाही. शिव्या दिल्या, मी त्याला हेच काही केलं नाही, काय बोललं तर मी प्रतिक्रिया दिली नाही. तो काय करेल, शिव्या किती वेळ देईल, आज उद्या परवा, थकून जाईल बिचारा आणि हळूवारपणे निघून जाईल. तसं सुद्धा आपल्यामध्ये सुद्धा डोकं दुखतंय, लगेच प्रोसेसची गोळी खा, कारण मनाची सवय लावलेली त्याला. डोकं दुखतंय ना, प्रोसेसची गोळी खा. अरे पण त्या डोक्याला प्रोसेस यूज नको त्याला. किती दिवस दुखतंय, अरे आज दुखतंय, उद्या दुखतंय, फार दुखतंय, तिसऱ्या दिवशी गायब. मोठमोठे आजार जे बरे होतात ना, त्याला कारण विपश्यनेचं म्हणतो ना आपण. माझे मित्र असे गांगुर्डेचे आहे, जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मागच्या अध्यक्ष पुणे शहराचे होते. असे गांगुर्डे सरांच्या 2 गोळ्या होत्या बीपीच्या, एक सकाळी एक खायचे आणि संध्याकाळी एक खायचे. कधीतरी भेटले तुम्ही विचार करणार तर म्हणजे गायकवाड सर मला गांधीनगर हॉस्पिटलमध्ये सांगितलं की तुम्हाला बीपीच्या गोळ्या ज्या आहेत त्या सकाळ संध्याकाळी खाव्याच लागतील, या बंद करता येणार नाही, मरेपर्यंत औषधं खावी. गायकवाड सर म्हणले, मी सकाळी 4ला उठतो, शांती करतो, सगळ्या गाथा बदलल्या घेतो मी सगळ्या, त्याच्यानंतर मेडिटेशन 2 तास करतो, संध्याकाळी 1 तासाचं मेडिटेशन करतो. घड्याळी आज माझ्या गोळ्या पूर्णपणे डॉक्टरांनी बंद केले. कसं पावर आहे. बुद्ध साधे नाहीये, लक्षात घ्या. आपण बुद्धांना साधं केलेलं आहे. मला वाटतं आंबेडकर जयंती जेवढी जोरात करतो ना, तेवढी बुद्ध जयंती करत नाही सर आपण. कारण आता 23 तारखेला काय आहे, 23 मेला काय झालं त्या दिवशी सांगा बरं. वैशाखी पौर्णिमेला मी आता प्रश्नावली प्रमाणेच विचारतो तुम्हाला, काय झालं वैशाखी पौर्णिमेला सांगा, कोण सांगतंय? हा, अगदी बरोबर. तर बुद्ध नव्हते त्यावेळेस ते. बुद्ध ही मनाची उच्चतम अवस्था आहे. बुद्ध काही व्यक्तीचं नाव नाही. बुद्धांच्या अगोदर 27 बुद्ध होऊन गेले भूतलावर. हे 28वें बुद्ध आहे, सिद्धार्थ गौतम. लक्षात घ्या, त्याच्या अगोदर सुमेध वगैरेची नावं आहेत. हे 27 बुद्ध. वैशाखी पौर्णिमा 23 तारखेला आहे, त्याला बुद्ध जयंती म्हणतो. कारण वैशाखी पौर्णिमेला काय काय घडलेलं आहे. सिद्धार्थ गौतमाचा जन्म वैशाखी पौर्णिमेला झाला. त्यांचं लग्न यशोधरा मातेशी कधी लागलं, वैशाखी पौर्णिमेलाच. सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्ती झाली तो दिवस म्हणजे वैशाखी पौर्णिमा.
35व्या वर्षी आणि त्यांचा पुनर्जन्म झाला. म्हणजेच काय झालं, ते बुद्ध झाले. आता ते सिद्धार्थ गौतम राहिलेच नाही, ते बुद्ध झाले. आणि मग बुद्धांचं महापरिनिर्वाण 80व्या वर्षी झालं. तो दिवस म्हणजे वैशाखी पौर्णिमा. ही वैशाखी पौर्णिमा किती महत्वाची आहे तेवढी आपण करतो का? आंबेडकर जयंती जेवढी करतो करायलाच पाहिजे आपण आंबेडकर जयंती जोरात. मग बुद्ध जयंती पण करायला पाहिजे ना. तर बाबासाहेबांनी बौद्ध धम्म आपल्याला दिलेला आहे, त्याच्याकडे आपण थोडं दुर्लक्ष करतो. श्रद्धा पाहिजे, श्रद्धा बल हे फार महत्वाचं आहे. म्हणून हे सगळे सण वगैरे जे आहेत हे आपण चांगल्या प्रमाणामध्ये करायला पाहिजे. त्या ठिकाणी उपवास व्रत वगैरे जे आहे अष्टमी त्याचं पालन करायला पाहिजे. अनेक गोष्टी आहेत. आता तुम्ही काय करायला पाहिजे 10 दिवसामध्ये जे जे या ठिकाणी प्रवचनकार येणार आहे त्यांच्या नोट्स असतात, ते बरेचसं बोलत असतात. आता मी एवढं बोलत असताना मी काही पुस्तकं वाचली असतील, प्रॅक्टिकल केलेलं आहे आणि मग माझ्याकडे जे आहे ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. असेच बाकीचे वक्ते सुद्धा इथे येऊन तुम्हाला सांगणार आहेत. त्यावेळेस तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे, टिपण काढायला पाहिजे, नोट्स काढण्याची सवय ठेवायला पाहिजे. आणि 10 दिवसामध्ये मी चांगल्या प्रकारे इथून नॉलेज घेऊन जाईल. माझ्या जीवनामध्ये बदल करण्याचा मी प्रयत्न करेन. मी माझ्यासाठी जगेल. बघा पहिल्यांदा मी सांगतो माझ्यासाठी तर जगता यायला पाहिजे. नाही तर कार्यकर्ता काय करतो, स्वतःकडे बघतच नाहीये, अटॅक आला गेला, असे घटना घडतात. कार्यकर्ता म्हणून बाहेरच लक्ष देतो, स्वतःकडे लक्ष देत नाहीये, तब्येतीकडे लक्ष देत नाहीये. स्वतःकडे लक्ष द्या पहिल्यांदा, मग कुटुंबाकडे लक्ष द्या आणि मग समाजाकडे. तर तुमचं काय होतं माहिती का, समाजाकडे लक्ष पहिल्यांदा देतो पण स्वतःकडे लक्ष देत नाही, कुटुंबाकडे लक्ष देत नाही. फायदा आहे का? आपण तिन्ही गोष्टी पाहायला पाहिजे. तर या ठिकाणी बोलता येण्यासारखं भरपूर आहे, परंतु तुम्हाला जास्त वेळ एकाच वेळेस एवढं जर सांगितलं तर मला वाटतं त्या विपश्यना केंद्रामधून सुद्धा 5व्या दिवशी 7व्या दिवशी लोक पळून जातात. तर तुमच्याकडून एखादा पळून जात आवड आहे नाहीतर तेव्हा सगळे लेक्चर देऊन ऐकून वैतरण्यात येतात. असं वाटत आहे ना कोणाला? झोपला का नाही तो? आज झोप आपल्याला काय करणार तुम्ही सुद्धा? तुम्ही एकदम कंट्रोल करता द्या. ह्या वयामध्ये वय कमी आहे तुमच्याकडे आणि तुम्ही करताय खरं तर हे तुमचं खरं तर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं मी आभारच मानतो. कारण तुम्ही एवढं करताय म्हणजे तुमच्यासाठीच आम्ही करतोय. आम्ही म्हणजे सर्वच टीम करते. तर या ठिकाणी मला भारतीय बौद्ध महासभा पुणे आणि धम्मक्रांती बुद्ध विहार यांनी या ठिकाणी धम्म देशना देण्याची परवानगी दिली, त्यांचे मी हार्दिक आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद. यानंतर भारतीय बौद्ध सभेचे सचिव आदरणीय संदीप सोनवणे यांनी 15 दिवस रजा काढली. 30,000 रुपये 2,000 रुपये पगार करणार रोजचा. 15 जुने 30,000 कुणासाठी केलं? तुमच्यासाठी. लक्षात घ्या. पण याच्यातून तुम्ही काय काय धन्यवाद.